तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एक नवीन मिनी व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज संडे होता, तर आपल्या स्टुडिओमध्ये आपला झाला होता प्रिंटर खराब। तर मग काय मी निघालो म्हशीच्या जत्रेला, तर चला जाऊया म्हशीच्या। तर मग काय आज संडे असल्यामुळे भरपूर जास्त ट्रॅफिक होती, भरपूर सारी लोक म्हशाला चालली होती। तर मग अशीच ट्रॅफिकमध्ये 1-1.5 तास थांबून आम्ही पोहोचलो म्हशामध्ये। तर मित्रांनो, म्हशाची यात्रा बोलणं म्हणजे गर्दी असणारच आहे, आणि त्यात होता आज रविवार। तर बघू शकता भरपूर जास्त गर्दी। तर मग काय नाही, अशाच गर्दीत घुसून निघलो म्हसा एक्सप्लोअर करायला। तर मित्रांनो, म्हसा एक्सप्लोअर करत असताना एक गोष्ट मात्र नक्कीच समजली, म्हसा आपल्यासाठी स्पेशल नसून मुलींसाठी स्पेशल आहे। कारण जिथे तिथे मुलींचेच प्रोडक्ट दिसत होते, जसे काही कॉस्मॅटिक, ज्वेलरी, आणि म्हशामध्ये एक ट्रेंडिंग विषय नक्कीच दिसला, तो म्हणजे ही ट्रेंडिंग डॉल। तर प्रत्येक मुलीची फेवरेट असणार ही ट्रेंडिंग डॉल। कोणाकोणाची ही डॉल फेवरेट आहे नक्कीच कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, आपल्यासोबत असलेल्या छोट्या आणि गोट्याला बसवलं मिनी थारमध्ये, ते पण मस्त एन्जॉय करत होते। तर मित्रांनो, यावर्षी म्हशामध्ये भरपूर साऱ्या नवीन आणि ट्रेंडिंग ॲक्टिव्हिटीज आल्या होत्या। तर मित्रांनो, यामधील 3 ॲक्टिव्हिटीज मला लय डेंजर वाटल्या, कारण हा विषय असा होता की स्वतःच पैसे देऊन स्वतःचीच जिरवून घ्यायची। तर आपली काही हिंमत झाली नाही याच्यामध्ये बसायची। मग थोडंसं पुढं आल्यानंतर या मॅडमचा चालू होता डान्स। ही मॅडम होती का मॅडम होता त्यानं कमेंट करून नक्कीच सांगा। तर यांचा डान्स बघून घ्या तुम्ही। तर मित्रांनो, थोडासा पुढं आल्यानंतर मला दिसला एक टॅटू स्टॉल। तर मित्रांनो, एक टॅटू आर्टिस्ट म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की कोणत्याच जत्रेमध्ये असे टॅटू काढू नका। एक प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट बघूनच तुम्ही टॅटू काढा। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच। तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।